नमस्कार रसिक हो. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथातील चतुर्थ स्कंदातील तृतीय अध्यायातील भगवान शिव, दक्ष प्रजापती आणि सती यांच्या जीवनावर आधारित स्वतंत्र संगीत नाट्य कलाकृती सती शिवांगी. लेखक श्रीराम रानडे, रुपाली परांजपे. सादर करीत आहोत संगीत नाटक सती शिवांगी. पडदा उघडतो, नांदी सुरू होते. अर्धनारी नर नटेश्वर शिव महादेव शंभो नमितो रंगमंदिरी गजाननासह यावे हे प्रार्थितो. नृत्य नाट्य संगीत कथेतून खेळ नाटिका सादर करीतो रंगमंदिरी श्री गजाननासह यावे हे प्रार्थितो. नांदी संपते, नारद प्रवेश करतात. नारद: या विश्वाच्या पसाऱ्यातला, या विश्वाच्या पसाऱ्यातला रजक्कणही तू सान, मनुजा नको दंभ अभिमान. उभयही रूपे पुरुष प्रकृती, परस्परांना पूरक असती. परितयामधी भेद मानिती, भूषण म्हणवुनी मिरवतात जे. मूढमती ते जाण, मनुजा नको दंभ अभिमान. आदि मायजी त्रैलोक्याची, प्रेरक शक्ती उत्पत्तीची. उपेक्षित परी शतजन्मांची, साहत राहे अपमानचती. असुनी दिव्य महान, मनुजा नको दंभ अभिमान. युगामागुनी युगे उलटली, कैक संवत्सरे आली गेली. कालचक्राची भ्रमंती सुरूच आहे. पण हाय रे दैवा, नारी जातीची उपेक्षा, तिची अवहेलना, तिचा अपमान, तिची मानहानी अजूनही संपलेली नाही. देव असोत वा दानव, नर असोत वा वानर, साऱ्यांची एकच भावना, एकच कृती. आम्ही पुरुष श्रेष्ठ, स्त्री जात म्हणजे आमच्या पायतळीची मृत्तिका. आमचाच फक्त तिच्यावर अधिकार. या एकाच अट्टहासापायी पिता कन्येला, पती सतीला कप्पदार्थ लेखतो आणि आपल्या अहंकारापोटी तिच्या विनाशाला कारणीभूत होतो. अगदी पुराण काळापासून ही परंपरा सुरू आहे. दूरवर द्वाही ऐकू येते. द्वाही: सृजन हो ऐका, हो ऐका. महाप्रजापती दक्षाने महायज्ञ योजिला आहे. त्याचे हार्दिक निमंत्रण आपणाला आहे. हे आपल्याच घरचे पवित्र गृहकृत्य समजावे आणि या शुभ कार्यासी सहकुटुंब सहपरिवार स्नेही आप्त स्वकीय परिवारासह अवश्य उपस्थित राहावे आणि कार्य सिद्धीस न्यावे. ऐका हो ऐका, सृजन हो ऐका, हो ऐका. द्वाही दूरवर गेल्याचा परिणाम. सती प्रवेश करते. लांबवर गेलेल्या द्वाहीचे अस्पष्टचे शब्द तिच्या कानावर पडतात. सती गंभीर होते. तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरते. मूकपणे एका शिळेवर शून्यात नजर लावून बसते. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. पाठोपाठ तिच्या सख्या हसत खिदळत येतात. त्या आनंदी आहेत. त्या एकमेकींशी बोलत आहेत. सतीचे त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यातली एक हळूच मागून सतीचे डोळे झाकते. तिच्या हाताला सतीच्या डोळ्यातील अश्रू लागतात. पहिली सखी: सती, तुझ्या डोळ्यात अश्रू? दुसरी सखी: का ग, काय झालं? तिसरी सखी: अशी उदास का ग तू? सांग ना, अगं सांग ना. सतीची उदासी पाहून त्या तिला विचारतात. तीनही सख्या म्हणतात: रिझविण्या तव चित्त मयुरा, गीत गावे कोणते. रिझविण्या तव चित्त मयुरा, गीत गावे कोणते. सांग सखये आज काहे, नीरनयनी दाटते. गंधमादन पर्वतीया, रम्य हा वन सोहळा. गंधमादन पर्वतीया, रम्य हा वन सोहळा. मंदगंधित वायुसंगे, हसती निर्धर खळखळा. कोकिळेचे मधुर पूजन, का अमंगल वाटते. सांग सखये आज काहे, नीरनयनी दाटते. दक्ष कन्या तू सती गे,
दक्ष कन्या तू सती गे शिवप्रिया तू मानिनी, तू शिवाची स्वामिनी अन तू सखी अर्धांगिनी, असुन वैभव भवती तरीही विकल स्पंदन उमटते, सांग सखये आज काहे नीरनयनी दाटते. काय वाटे हृदयी काहुर, काय वाटे हृदयी काहुर, घोर कसला तव जीवा, मूक नजरे न्याहळी का भवतालना नवखानवा, काजळे मुख चंद्रमा तव रंगमनीचे पुसटते, सांग सखये आज काहे नीरनयनी दाटते. तरीही सती उदासच, गंभीरच. पुन्हा दूरवर द्वाहीचा आवाज. ती द्वाही ऐकण्यासाठी सर्व मैत्रिणी धाव घेतात. आता सती रंगमंचाच्या एका बाजूला उभी. नाचत गात वाद्ये वाजवत स्त्री पुरुषांचा जथा रंगमंचावर येतो. सर्व निमंत्रित. चला चला शुभमंगल कार्या जाऊ, चला चला शुभमंगल कार्या जाऊ, सोहळा दृष्टी भरुनिया पाहू. यज्ञ सोहळा पावित्र्याचा, सद्धर्माच्या आचाराचा, सुवर्ण क्षण हा अतिभाग्याचा, उत्सवी वृंदगान गाऊ, चला शुभमंगल कार्या जाऊ. रंगमंचावरील दृश्य स्थिरावतं. सती पुढे येते. सती, माझं मन बेचैन झालं आहे. ही द्वाही कसली? विजय, जरा पाहून ये ग. विजया जाते. सती, वाटही माझ्या माहेराची, वाटही माझ्या माहेराची, या वाटेवर आज दिसे का दाटी सकलांची, वाटही माझ्या माहेराची. देवदेवता चालल्या झणी, देवदेवता चालल्या झणी, सवे निघाले चंद्ररोहिणी, विजय घोषणा येई कानी शुभमांगल्याची, वाटही माझ्या माहेराची. परी शल्यका उरात सलते, परी शल्यका उरात सलते, गूढ मला का ना उलगडते, क्षणोक्षणी का मना ग्रासते, भीती सावल्यांची, वाटही माझ्या माहेराची, वाटही माझ्या माहेराची. धावत धावत विजया येते. विजया, सती, अगं सती, अगं ऐकतीस का? तुझे पिताश्री महाप्रजापती दक्ष त्यांनी महायज्ञ आरंभलाय. द्वाही पिटवून त्यांनी सगळ्यांना सन्मानानं निमंत्रित केलंय. सती, माझ्या पित्याच्या घरी यज्ञ, महान धर्मकार्य, आणि त्याचंच मलाही बोलावणं नाही? हे कसं शक्य आहे आणि का? वाटही माझ्या माहेराची, आज का मज पारखी, परकी काही सती पित्याला आज झाली पोरकी, वाटही माझ्या माहेराची, आज का मज पारखी. यज्ञ मंडपी असतील आता, यज्ञ मंडपी असतील आता, पूज्य पिता अन वत्सल माता, प्रेमळ भगिनी आणिक भ्राता, दूर राखिली का तातांनी लेक जरी लाडकी, वाटही माझ्या माहेराची, आज का मज पारखी. सुचेन काही मजसी आता, सुचेन काही मजसी आता, जाऊन कथिते शंभूनाथा, मिळेल तेव्हा मला शांतता, निमंत्रण नसे मजला परीही, ओढ तिची सारखी, वाटही माझ्या माहेराची, वाटही माझ्या माहेराची. सती उद्विग्न होऊन निघून जाते. काही काळ अंधार. पुन्हा एक वार द्वाही आणि मंगलवाद्यांचा गजर, आणि त्या पाठोपाठ त्याहूनही मोठा असा मृदुंग, शंख, झांजा, डमरू यांचा गगनभेदी आवाज. श्री शिवशंकर आपल्या आसनावर ध्यानस्थ बसलेले आहेत आणि सर्व शिवगण, नंदी त्यांच्या भोवती फेर धरून शिवस्तुती गात नाचत आहेत असं दृश्य दिसतं. अत्यंत प्रसन्न वातावरण. शिवगण, सांब सदाशिव हरे हरे, भोले शंकर साजिरे. सांब सदाशिव हरे हरे, भोले शंकर साजिरे.
ध्याती गाती नाचती गर्जती हर हर महादेव रे, सांब सदाशिव हरे हरे. हे भक्तांच्या दयासागरा, हे विश्वंभर करुणाकारा, जय शिव शंकर हे ओंकारा. शांती ब्रह्म परमात्म स्वरूपा, रात्रंदिन तव ध्यास रे. सांब सदाशिव हरे हरे, सांब सदाशिव हरे हरे. गजर वाढत जातो. सती येते. शिवगण तिला प्रणाम करतात. सती शिवापाशी जाते. चरणस्पर्श करून शिवाला वंदन करते. हळूहळू शंकर डोळे उघडतात. सतीकडे आणि शिवगणांकडे मधुर हास्याने दृष्टिक्षेप टाकतात. शिवगण त्यांना प्रणाम करून निघून जातात. आता रंगमंचावर फक्त शिव आणि सती. शंकर अत्यंत शांत शब्दात, हा नाद कोठला घुमतो, हा नाद कोठला घुमतो, द्वाहीही आहे काय, जा सत्वर ये परतून, श्रवण्यामी आतुर होय. सती अत्यंत आश्चर्यानं शिवाकडे पाहते. सती, नाथ, हेच माझ्या मुखीचे शब्द, अगदी जसेच्या तसे आपल्या ओठी. शंकर, प्रिये, अगं तू आणि मी दोन आहोत का? तुझे हृदयी तेच माझे हृदय, तुझे मनी तेच माझे मनी, तुझ्या भावभावना त्याच माझ्याही. तू प्रकृती मी पुरुष, दोन जीवांची एकात्मता. प्रिये जाणतो मी तुझ्या अंतरंगा, प्रिये जाणतो मी तुझ्या अंतरंगा, उधाणून वाहे उरी भावगंगा. सती, नाथ, तुम्ही माझे अंतरंग जाणता, पण नाही निमंत्रण, नाही निरोप माहेराचा. मला काय करावं सुचत नाही. पावलांना ओढ लागली आहे माहेरच्या वाटेची, पण उभारीच होत नाही तिकडं जाण्याची. कशी कथू नकळे मजला मनीची व्यथा, कशी कथू नकळे मजला मनीची व्यथा, द्विधा अंतरीची माझ्या जाणून घ्या नाथा. पित्या घरी योजियलेला यज्ञ अलौकिक, पित्या घरी योजियलेला यज्ञ अलौकिक, तया सिद्ध करण्या जमला सकल देवलोक. परी नाही आमंत्रिले तुम्हा दीनानाथा, द्विधा अंतरीची माझ्या जाणून घ्या नाथा. दुभंगून जाई अवघी मूक चित्त सरिता, दुभंगून जाई अवघी मूक चित्त सरिता, कसे मला विसरून गेले पिता आणि माता. काय सती परकी वाटे दाक्षायणी दुहिता, व्यथा अंतरीची माझ्या जाणून घ्या नाथा, व्यथा अंतरीची माझ्या जाणून घ्या नाथा. तिला अश्रू अनावर होतात. शंकर, शांत हो सती, शांत हो. हे सारं तुला सहन केलंच पाहिजे, कारण तू पित्याची इच्छा डावलून माझ्यासारख्या भणंग भिकाराशी संसार मांडलायस. माझे श्वशूर, तुझे पिताश्री दक्ष यांच्या डोळ्यात मी सातत्यानं सलत असतो. मला तिथं आमंत्रित करून ते कशाला आपला मस्तक शूळ वाढवून घेतील. बहु आप्त बंधू सगळे सोयरे ते, दारिद्र्य त्यजनी अर्थास पूजिते ते. सती जाण हे सत्य तू निश्चयाने, यज्ञी निमंत्रण ना दिधले पित्याने. स्वागतास आपुल्या आतुर नाही कोण, स्वागतास आपुल्या आतुर नाही कोण, माझ्या पती द्वेष हेची प्रमुख कारण. अशा यज्ञी वन्ही तोषेल कैसा, अशा यज्ञी वन्ही तोषेल कैसा, प्रिये टाळणे गे समारंभ ऐसा. सती, पण माहेरची ओढ ती कशी हो कमी होणार. त्या सप्तपदीला स्मरुनी, त्या सप्तपदीला स्मरुनी मी हळद पाऊली आले. त्या सप्तपदीला स्मरुनी मी हळद पाऊली आले. मज आकांक्षाना कसल्या तव रूपी समर्पून गेले.
ये आठव आप्त जनांचा मन व्यथित व्याकुळ होते. ये आठव आप्त जनांचा मन व्यथित व्याकुळ होते. कधी संचित निर्झर बनुनी नयनातून अविरत झरते. शंकर, सती, तू म्हणतेस ते सत्यच आहे, पण इतरांना, आप्तजनांना, निमंत्रितांना हे कसं पटावं? अगं, तुझ्या कोमल हृदयावर निंदेचे शर तू कसे सहन करशील? तू घायाळ होशील, तुझ्या मनी वैफल्य दाटेल आणि ही तुझी विफलताच तुला साहवणार नाही. तू भलतंच काही करशील. प्रिये, प्रिये चित्त माझे तुझे हित पाही. प्रिये चित्त माझे तुझे हित पाही. नको जाऊ तू गे अशा यज्ञ गेही. उभयतास आपणा अशुभ हीच द्वाही. उभयतास आपणा अशुभ हीच द्वाही. यज्ञास जाणे मला मान्य नाही. यज्ञास जाणे मला मान्य नाही. सती, पण शिवाशिवाय यज्ञ? शिवाला हविर्भाग दिल्याशिवाय यज्ञाची पूर्तता, यज्ञाची सांगता, ते कसं शक्य आहे? असे जगी सुंदर तेथे सर्व ही असावे. असे जगी सुंदर तेथे सर्व ही असावे. परी कधी तातांना हे सत्य उमगावे. शिवाविना व्हावी कैसी कार्य सांगता. शिवाविना होईल कैसी यज्ञ पूर्तता. अजाणता का जाणून केला घोर अवमान. अजाणता का जाणून केला घोर अवमान. पित्यागृही जाऊन पुसते सत्य कारण. पतिव्रता साध्वी विनवी द्यावी मान्यता. पतिव्रता साध्वी विनवी द्यावी मान्यता. अनुमती द्या मजनाथा. अनुमती द्यावी नाथा. शिव, माझ्या हृदयस्वामिनी सती शिवांगी, माझ्या परीनं मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला. तुझ्या जाण्याला विरोधही केला. तरीही मी तुझा निर्णयाचा मार्ग रोखणार नाही. तुझाच तूगे घेई निर्णय. तुझाच तूगे घेई निर्णय. जावे की नच जावे. जाणून साऱ्या माझ्या वचना भवितव्या टाळावे. तू स्वयं निर्णया घ्यावे. सती, जाणता सर्व तुम्ही नाथा. जाणता सर्व तुम्ही नाथा. मग बंधन असले कसले. अश्रुत वाहुनी नाती. निशब्द हुंदके उरले. अश्रुत वाहुनी नाती. निशब्द हुंदके उरले. निशब्द हुंदके उरले. सती रडवेली होऊन निघून जाते. शंकर काही काळ निस्तब्ध. शंकर, ठीक आहे, जशी सतीची इच्छा. भविष्यात ललाटी काय लिहून ठेवलंय हे नाही जाऊ शकत. एकदम निश्चयाने. गणहो, माझे श्वशूर प्रजापती दक्षांनी महायज्ञ आरंभिला आहे. सती जाणार. सती शिवांगी सालंकृतच माहेरी गेली पाहिजे. माझ्या अर्धांगिनीला मिरवत मिरवत माहेरी घेऊन जा आणि मिरवत मिरवतच पुनरपी घेऊन या. हा शिवाचा तुम्हाला आदेश आहे. शिवगण, आपली आज्ञा शिरसावंद्य. हर हर महादेव. जय सती, जय शिवांगी. हर हर महादेव. हर हर महादेव. क्षणकाल अंधार. क्षणभरातच रंगमंच उजळतो. मंजूळ वाद्यांच्या निनादातच शिवगण गात नाचत विविध वाद्ये वाजवीत रंगमंचावर प्रवेश करतात. काहींच्या हातात शस्त्रे. शृंगारलेल्या नंदीवर सालंकृत सती विराजमान झालेली आहे. तिच्यावर छत्रे चामरे धरलेली आहेत. अतिशय आनंदी, प्रसन्न, उत्साही वातावरण. शिवगण समूहगान करीत आहेत. शिवांगी जाते माहेरी. शिवांगी जाते माहेरी. सनई चौघडा घुमवा भेरी. घुमवू या पावरी. शिवांगी जाते माहेरी. शिवांगी जाते माहेरी. शृंगारित नंदीवर बैसली. धवल रेशमी वस्त्रे ल्याली. सौभाग्याचा तिलकही भाली.
अलंकारे नटली सजली, मूर्त दिसे साजिरी, शिवांगी जाते माहेरी, शिवांगी जाते माहेरी. देवी मंगला स्वरूप सुंदर, प्रेम भाव सात्विक मुखावर, तेजस्विनीचे रूप मनोहर, जगद्वंद्य शंभूची कांता, सती सगुण सुंदरी, शिवांगी जाते माहेरी, शिवांगी जाते माहेरी. प्रजापती दक्ष, दक्षपत्नी, दक्षपुत्र कन्या निमंत्रिताच्या स्वागतात मग्न आहेत. सतीची मिरवणूक येते. सतीचा आणि शिवाचा जय जयकार होतो. सती नंदीवरून खाली उतरते. आईकडे धावत जाऊन तिच्या कुशीत शिरते. तिच्या बहिणी तिच्या भोवती जमतात, हसू लागतात. अतिशय आनंदी वातावरण. नारदही तेथे उपस्थित आहेत. दक्षाचे लक्ष सतीकडे जाते. त्याचा राग अनावर होतो. दक्ष, थांबा. या यज्ञ सोहळ्यात निमंत्रिताशिवाय येणाऱ्यांचे स्वागत करू नका. त्यांना इथे येण्याचे काहीही प्रयोजन नाही. त्यांनी आल्या पावली परत जावे. सारे अवाक होऊन बघत राहतात. भृगु, पुषदेव, भगदेव, नारद सारे यक्षाभोवती जमतात. भगदेव यक्षाला दुजोरा दे. आपण या यज्ञमंडपात येण्याचे धाडसच कसे केलेत, आणि तेही सतीसह वाजत गाजत मिरवणुकीने? शिवगण हो, हे कसले औद्धत्य. पुषदेव, आणि विजयघोष कुणाचा? तर साक्षात अशिव अशा शिवाचा. शांतम पापम, शांतम पापम. भृगु, हे काही अन्नछत्र नाही उघडलं इथे. कुणीही यावं आणि उदरभरण करून जावं. हा प्रजापती दक्षानं मांडलेला परमपवित्र यज्ञ आहे. यात भूत प्रेत संबंधाच्या संगतीत राहणाऱ्या अशिवाचे दूत आले आहेत. प्रजापती दक्ष, आपण आपल्या आज्ञेने यांना यज्ञमंडपात येण्यास प्रतिबंध करावा. दक्ष, निर्लज्ज अनिमंत्रितांनो, आला तसेच निघून जा. अन्यथा बळाचा वापर करून आपणाला येथून लत्ता प्रहार करून घालवून द्यावं लागेल. हे सर्व सहन न होऊन सतीची माता पुढे येते. सतीची माता, नाथ, अहो आपण काय बोलताय? आपल्या या यज्ञमंडपात कुणी परकी आली आहे का? अहो आपली सती आली आहे. सती, तिच्याविषयी आपली ही भावना. दक्ष, आपण या समयी अधिक बोलणे योग्य नाही. राजगृहीच्या स्त्रियांनी मर्यादा भंग करणे अयोग्य आहे. आमचा शब्द म्हणजे काळ्या पाषाणावरची रेघ. सतीने निघून जावे त्वरेने. नारद, दक्षा, क्रोधावर, क्रोधावर. या यज्ञमंडपात ही भाषा उचित नव्हे. हा संघर्ष कुणाला शोभा देणारा नाही. गृही आलेल्या याचकालाही आपण विनमुख पाठवत नाही. सती तुझी कन्या आहे याचं तुला विस्मरण झालं आहे का? दक्ष, सती माझी कन्या आहे हे मान्य आहे. पण नारदा, ती माझ्या वैर्याची, त्या भणंगाची पत्नी आहे याचं तुला विस्मरण झालेलं दिसतंय. अत्यंत उपहासानं. वा, काय आमचे जामात. नररुंड माळा अंगी चिता भस्म, नररुंड माळा अंगी चिता भस्म, श्मशान निवासी भूतनाथ. अस्ताव्यस्त जटा कटीसी लंगोटी, अस्ताव्यस्त जटा कटीसी लंगोटी, हाडे आणि कवटी यांचा धनी. भणंग भिकारी करी भिक्षापात्र, सर्वस्वी अपात्र जिण्या लागी. नोहे हा जामात अवगुणी अशिव, आहे भयावह कुरूपतो. काय याची सेना, काय याचे गण, काय याची सेना, काय याचे गण, सारे धटिंगण विभत्सते. सारे शिवगण संतापतात. शस्त्रे उगारून दक्षावर धावून जाऊ पाहतात. शिवगण, हर हर महादेव, जय जय शवशंभू शंकरा, हर हर महादेव. सती, थांबा थांबा. शस्त्रे नका उगारू, शस्त्रे नका चालवू. हे नाही रणमैदान.
हे आहे पवित्र यज्ञाचे स्थान. शस्त्राहूनही पवित्र असते भाषा मौनाची. शस्त्राहूनही पवित्र असते भाषा मौनाची. आज्ञा हीच शिवाची, आज्ञा हीच सतीची. शिवगण शस्त्रे आवरतात. नारद, ऐक दक्षा ऐक बोल हे. ऐक दक्षा ऐक बोल हे. काय सती सांगते, अमृताचे शब्द असती, जाणती ते जाणते. बाळे सती, तू धन्य धन्य आहेस. तुझे हे विचार अवघ्या विश्वात शांती, तृप्ती, समृद्धी नांदण्यासाठी यथायोग्यच आहेत. पण आपणच या विश्वात सर्वज्ञानी आहोत अशा महाअहंकारी व्यक्तीला मान्य होणे म्हणजे शिळेवर मस्तक आदळून घेण्यासारखं आहे. दक्ष अतिशय संतापात, ही कन्या असे करंटी, ही कन्या असे करंटी, निपजली व्यर्थ मम पोटी. न आमंत्रिता ही इथे आली. ती आली आणि वर मला उपदेशाचे शब्द ऐकवती आहे. स्त्री धर्माची सभ्यता मर्यादा उल्लंघून प्रत्यक्ष आपल्या पित्याला उपदेश करती आहे. ह्या मुलीकडून उपदेश ऐकून त्याप्रमाणे वर्तन करण्याची वेळ या दक्ष प्रजापतीवर अद्यापी आलेली नाही आणि भविष्यातही येणार नाही. सती, तात आपणाला मौनाची भाषा, संयमाची भाषा, शांतीची भाषा उमगतच नाही. तेव्हा औद्धत्याचा अपराध स्वीकारून स्पष्टपणे सांगते, ही दैवगती म्हणावी का मती जाहली भ्रष्ट. ही दैवगती म्हणावी का मती जाहली भ्रष्ट. अहंकार मद मत्सर ठरले, नात्याहूनही श्रेष्ठ. तात क्रोध आवरावा. क्रोधाचा परिणाम दुष्कर्मात होतो आणि त्यातून केवळ विनाशच. तात आपण या ठिकाणी पवित्र यज्ञ मांडला आहे. मान्य आहे मला, निमंत्रण नसतानाही मी इथं आली आहे, पण ती केवळ माहेरच्या मायेनं. पण आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयी आपणाला आठव करून द्यायचा माझा मानस होता आणि तो आहे यज्ञविधीविषयीचा. दक्ष, यज्ञविधीविषयी तुझ्याकडून जाणून घ्यावे इतके आम्ही मंदबुद्धीचे आहोत का? हे भृगु ऋषी, हे भगदेव, हे पुषदेव, हे सगळे याज्ञिक, याहून तुझं ज्ञान श्रेष्ठ आहे का? सती, तात या सगळ्यांच्या ज्ञानाविषयी मला आदरच आहे, पण आपण विसरला आहात किंवा समजून उमजून आपण संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. शिवाचं आणि आपलं वैर आहे हे मान्य, पण यज्ञात शिवाला हविर्भाग दिला गेलाच पाहिजे हा यज्ञातील प्रमुख उपचारही आपण विसरलात. ह्या यज्ञाची पूर्तता शिवाला हविर्भाग दिल्या वाचून होणं अशक्य, केवळ अशक्य. दक्ष, पतीवरील अंध प्रेमामुळेच तू अशी मुक्ता फळे उधळीत आहेस. सती, मुळीच नाही तात. शंकर हे केवळ माझे पती नाहीत, तर ते देह धारण करणाऱ्यांचे आत्माच आहेत. यज्ञभाग न देऊन तुम्ही अशा भगवंताचा अपमान करीत आहात. अरे रे, काय म्हणावं या दुर्भाग्याला, काय म्हणावं या अवदशेला, काय म्हणावं या निंद्य कर्माला. दक्ष, थांब सती थांब. असं पिसाट नागिणीप्रमाणे गरळ ओकू नकोस. ताबडतोब इथून काळं कर, अन्यथा मला शस्त्राचा वापर करून तुला मृत्यूदंड द्यावा लागेल. सती, कन्या हत्येचं पातक कशाला घेताय शिरावर? मीच नाही राहणार आता या धरणीवर. आपणास पिता म्हणून संबोधण्याची मला लाज वाटते. दाक्षायणी, दक्षकुमारी या आपल्या नामाशी जोडलेलं नातं मला लज्जास्पद वाटतंय आणि म्हणूनच आपल्या तनूपासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा मी आता त्याग करते. सती त्वरेनं यज्ञकुंडाशी जाते आणि निक्षून सांगते, तपश्चर्येने प्रसन्न करीन मी महादेव शंकर.
तपश्चर्येने प्रसन्न करीनवी महादेव शंकर, जन्मोजन्मी नित्य वरिनवी महादेव शंकर. हर हर महादेव शंकर, हर हर महादेव शंकर, हर हर महादेव शंकर. सती यज्ञकुंडात उडी घेते. अभद्र अभद्र, काही भीषण घटना. यज्ञात सतीचा देह समर्पण. अरे अरे अरे, अशुभ अमंगल, हे काय झालं असे उद्गार निघतात. सारे अवाक झाले आहेत. सतीच्या मातेला शोक अनावर. शिवगण दुःखोद्गार काढतात. दक्ष अतिशय उद्धटपणे, आपुल्या कर्मे यज्ञात जळाली सती. आपुल्या कर्मे यज्ञात जळाली सती, यज्ञ कर्म चालू द्या पुढती. तो शोक नको अश्रू नकोच यज्ञात. तो शोक नको अश्रू नको यज्ञात. करू नका कुणी आकांत. अति उच्च स्वरे मंत्रघोष होऊ दे. हे शुभ कार्य सिद्धीस जाऊ दे. हे शुभ कार्य सिद्धीस जाऊ दे. पुन्हा मंत्रघोष सुरू होतो. रंगमंचावर अंधार. यज्ञकुंड धगधगत आहे. आता फक्त नारदावर प्रकाश झोत. नारद शिवहर नाम जपत, सती यज्ञी समर्पित झाली. शिवहर नाम जपत, सती यज्ञी समर्पित झाली. सती मानिनी सती मनस्विनी, तेजाने उजळून गेली. अभद्र घडली ही घटना. अभद्र घडली ही घटना. जाहल्या जीवास अति यातना. हो विदीर्ण भाव भावना. अस्मिताच येथे बळी प्रमादाविना. योगाग्नीने होई समर्पित, यज्ञी लुप्त झाली. सती मानिनी सती मनस्विनी, तेजाने उजळून गेली. यज्ञी सती समर्पित झाली. यज्ञी सती समर्पित झाली. हा स्त्री जातीवर अन्यायच नाही का? तिचा नाहक बळी गेला नाही का? तिला कोणता न्याय मिळाला? अपराधाशिवाय तिला शासन? केवळ तिने आपल्या स्वेच्छेने प्रविवाह केला म्हणून? आपल्या पित्याच्या इच्छेविरुद्ध वर्तन केलं म्हणून? हा अपमान सतीचा नव्हे, हा अपमान आहे अवघ्या स्त्री जातीचा. हा स्त्री जातीचा घोर अपमान आहे. तेजाची अति दिव्य शलाका भस्म जाहली अंती. तेजाची अति दिव्य शलाका भस्म जाहली अंती. पितापतीच्या द्वंद्वामध्ये जळून गेली सती. जळून गेली सती. जळून गेली सती. दृश्य स्थिरावतं. पहिल्या अंकाचा पडदा पडतो. वेळेच्या काही मर्यादा सांभाळल्या पाहिजे. संयोजकांनी आम्हाला सांगितलं की 1 तास 10 मिनिटं ते 1 तास 20 मिनिटं इथपर्यंतच मर्यादा आहे. दुसरा अंकसुद्धा पूर्णपणे लिहून तयार आहे, परंतु सगळा वाचावा असं मला वाटत नाही. शितावरनं भाताची परीक्षा तुम्हाला कदाचित झाली असेल तर आपण त्याच्यानंतर चर्चा करूया. पण पुढचा जो कथाभाग आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि या नाटकाचा शेवट काय झाला ते आपण ठरवूया. शिवांगी यज्ञामध्ये समर्पित झालेली आहे आणि याचं वैषम्य एक दक्षाचे पक्षातले लोक सोडून बाकी सगळ्यांना झालेलं आहे. आणि नारद अतिशय खिन्न होऊन शिवशंकरांच्याकडे परत आलेले आहेत. शिवशंकर ध्यानस्थ बसलेले आहेत. नारद येतात पण त्यांची वाणी मूक झालेली आहे. वीणा झंकार होत नाही. अत्यंत शांतपणे येऊन मान खाली हलवून शंभूंच्या पुढे उभे आहेत. शंभू अजून समाधीस्थ आहे. नारद महर्षी जे घडणारं होतं ते आतळच घडलेलं आहे. मी सतीला आधीच सांगत होतो
की माहेरी जाण्यापूर्वी 100 वेळा विचार कर. घडलं ते घडलं. पण सगळ्यात मला अतिशय संतापाची गोष्ट अशी वाटते की सती यज्ञकुंडामध्ये बळी गेली असताना सुद्धा माझ्या श्वशुरांनी माझ्या पत्नीला दुःखानं निरोप न देता यज्ञकर्म पुढं तसंच चालू द्या, याचा मला भयंकर संताप आलेला. आणि शंकराचा संताप काय असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्याने तृतीय नेत्र उघडला की तिन्ही लोक जळून भस्म होतात. आणि या संतापाच्या भरात शंकर तांडव नृत्य सुरू करते. आणि तांडव नृत्य सुरू करता 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 एका क्षणी स्तब्ध होतात. आपल्या जटा पिंजारलेल्या आहेत आणि जटेमधून एक ते जटा बाहेर काढतात आणि ते भूमीवर आपटतात. आणि त्यातून एक प्रचंड महापुरुष उभा राहतो. तो म्हणजे वीरभद्र, ज्याची उंची आकाशापर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहेत. तो नम्रपणे विचारतो, महादेवा शंकरा, काय आज्ञा आहे, का मला बोलावणं केलं? शंकर म्हणतात, यज्ञामध्ये सतीचा बळी गेलेला आहे आणि हे मला सहन झालेलं नाही आहे. माझ्या शिवगणासह तू जा आणि यज्ञाचा विध्वंस करून टाक. त्याबरोबर सगळे आज्ञा पाळून यज्ञ मंडपात जातात. आता शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, वीरभद्र आहे, यज्ञकुंड पुन्हा ते धगधगतच आहे, मंत्रघोष सुरू आहे. आणि हे झुंडीच्या झुंडी येतात आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाकतात. ज्यांनी ज्यांनी दक्षाला मदत केलेली आहे किंवा हिला हाकलून दे असं सांगितलेलं आहे, तो कुशदेव, तो दुसरा भगदेव, एकाचे दात तोडतात, एकाची दाढी उपटतात, एकाचे डोळे फोडतात. आणि दक्षाचं आणि वीरभद्राचं युद्ध सुरू होतं. वीरभद्र अनेक वेळेला दक्षाचं मस्तक छेदतो, पण पुन्हा ते येऊन देहाला चिकटतं. आता काय करायचं? शेवटी वीरभद्र दक्षाच्या छातीवर आरूढ होतो, बुक्कीनं त्याचं छाती फोडतो आणि त्याची मान मुरगाळून ती यज्ञकुंडामध्ये फेकून देतो. तेव्हा शिवशंकरांची जयजयकार ऐकून, यज्ञमंडपाचा विध्वंस झाला ऐकून शिवशंकर शांत होतात. हे सगळे वाचलेले लोक आहेत, ते ब्रह्मदेवाकडे जातात. ते महाराज, अहो आपत्ती आली, असं कसं झालं, आता आम्ही काय करायचं? त्राहिमाम त्राहिमाम. ब्रह्मदेव म्हणतात, ही सगळी तुमचीच चूक आहे, तुम्हाला याचं प्रायश्चित्त भोगलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमची चूक मान्य असेल तर तुम्ही शंकराकडे जा, तो जो काही निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि सगळे धावत 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 शंकराकडे येतात. आमची चूक झाली, आम्हाला माफ करा, क्षमा करा. मग शंकर शांत होतात आणि म्हणतात, भगदेवाची दाढी गेली ना, तथास्तु, त्याला दाढी पडती, त्याला बोकडाची दाढी, त्याचे दंत पाडलेले आहेत, त्याला पुन्हा दंत येतील, त्याचे चक्षु गेलेले आहेत, त्याचे चक्षु येतील. पण दक्षाला मी क्षमा करणार नाही. हां, क्षमा करीन, पण त्याचा अपराध इतका प्रचंड मोठा आहे की त्याला त्याच्या कृत्याचं शेवटपर्यंत स्मरण झालंच पाहिजे. आणि म्हणून मी दक्षाला अजाचं डोकं, बोकडाचं डोकं लावण्याचा शाप देतो आणि तो चिरंजीव राहील. सगळे मान्य करतात. मान्य आहे शंकरा, तू जे म्हणतोस ते आम्हाला मान्य आहे. आता शंकर शांत झालेले आहेत, पण उद्विग्न झालेले आहेत. माझी सती विनाकारण नाहक या यज्ञामध्ये बळी पडलेली आहे, तिचा काय अपराध आणि माझा काय अपराध? आणि मग ते उद्विग्नपणे त्या सतीचं शव हातामध्ये घेऊन संबंध त्रिलोक्यात भ्रमण करतात आणि उद्विग्नपणे म्हणतायत,
भिक्षां देही भिक्षां देही भिक्षां देही. हे 10 दिशांनो, हे पंचमहाभूतांनो, वाट दाखवा वाट. उफाळला ज्वालामुखी क्रोध अहंकार मत्सराचा. आकाश पाताळ गिळंकृत करून गेला वणवा प्रतिशोधाचा. उद्रेकाचे कधीच भय नव्हते शिवशक्तीला. संहाराची उपजतच सवय शिवशंभूला. पण त्या अग्निपटलात लपेटलेली माझी प्रिया जेव्हा हलकेच स्फुंदली, नाथ माझा काय दोष? तो धगधगता प्रश्न लक्षावधी ठिणग्या बनून घुसला अंतःकरणात. सहन झाला नाही तो दाह हलाहल प्राशन केलेल्या या महादेवाला. लाही लाही झाली चिता भस्म विलेपित सर्वांगाची. अंगार केव्हाच विझला होता हृदयात. तक्षणी ते कलेवर सोडवलं त्या प्रदीप्त ज्वालातून. तक्षणी ते कलेवर सोडवलं त्या प्रदीप्त ज्वालातून. घेतलं तिला या बाहूत. पण हा महाधीश महेश्वर सचेतन करू शकला नाही ती तेजोमय अग्निशिखा. आता घेऊन फिरतो आहे हे शव खांद्यावर. आता घेऊन फिरतो आहे हे शव खांद्यावर रानावनात. ह्या पुढीत पंचप्राण भरण्यासाठी, सतीला नवजीवन देण्यासाठी. आहे का कोण त्रिखंडात? आहे का कोण त्रिखंडात? कोण देईल का या शिवाला साथ? हे 10 दिशांनो, हे पंचमहाभूतांनो, दिशाहीन भटकणाऱ्या या सतीश्वराला वाट दाखवा वाट. वाट दाखवा वाट. वाट दाखवा वाट. भिक्षां देही भिक्षां देही भिक्षां देही. अशी भिक्षां देही करत महादेव शंकर भ्रमण करतायत. आणि इथं ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्म्याचं काम उत्पत्ती करणं, विष्णूचं काम पालन पोषण करणं आणि शिवाचं काम संहार करणं. तेच थांबलं ना, त्यामुळे पुढे काय होणार या पृथ्वीचं? अशी जर प्रजा वाढत राहिली मरणच नाही, तेव्हा ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य केलं पाहिजे ही जाणीव विष्णूला होती. आणि तो आपलं हातातलं सुदर्शन चक्र फेकून त्या सतीची, त्या हातावरच्या शवाची छकलं करतो. आणि ती संबंध भारतभर काही दिशांना पसरलेली आहे. शंकर विचारतो, यात मला का माझ्या सतीचं मी प्राण मागण्याकरता भीक मागतोय? मग तेवढंही माझ्याकडे अधिकार नाही का? तर विष्णू म्हणतात, तुला मला आणि ब्रह्म्याला निसर्गानंच आपापली कामं वाटून दिलेली आहेत. ब्रह्म्याने निर्मिती करायची, मी पालन पोषण करायचं आणि तुम्ही संहार करायचा. तुम्ही जर संहार करायचा विसरलात, तुमचं जर नियोजित कार्य तुम्ही टाकून दिलं तर कसं होणार? तेव्हा एक काम करा, तुम्ही या सतीच्या शवाची चिंता करू नका. तिची जिथं जिथं इंद्रिय पडलेली आहेत त्या ठिकाणी एक सतीस्थान निर्माण होईल. आणि अशी भारतामध्ये 100 सतीस्थान आहे. नेपाळमधल्या काठमांडू इथं जे सतीचं अवयव पडलेला आहे, तो कान म्हणून तो खाटपांडू झालेला आहे. अशी सर्वत्र आहेत. आणि अशा रीतीनं ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर त्यांची कामं सुरू आहेत. आणि एक लक्षात ठेवा महादेवा, सती कधीही समाप्त होत नाही. सती ही पुन्हा चिरंजीव होणार. ती हिमालयाच्या पोटी जन्म घेऊन तपश्चर्या करून महादेव शंकरा तुलाच ती वरणार, तुझ्याशीच विवाह करणार. सती शिवांगी अमर आहे, अजर आहे, काही काळजी करू नका. प्रश्न असा येतो, सती शिवांगी अजर आहे, अमर आहे, हे सगळं ठीक आहे, पण श्वशूर आणि जामात यांच्या द्वंद्वामध्ये कारण नसताना
या सतीचा बळी गेलेला आहे. खूप तुम्ही स्त्रियांची मंदिरं उभी केली, त्यांची पूजा केली, यात्रा भरवल्यात, पण जो अन्याय घडलेला आहे तो कसा दूर करणार? खरा प्रश्न असा आहे की परंपरेनं आपण तेच करत आलो आहोत. काल जे होतं तेच आज आहे आणि उद्या काय होणार आहे आणि उद्या आपण कसे वागणार आहोत हा खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे. हे एक रूपक आहे. ही कथा पुराणातली जरी असली तरी आजच्या काळाला सुद्धा आपण किती जरी स्त्री स्वातंत्र्याचा डंका मिळवत असलो तरी अजूनही आपण मनानं स्त्री स्वातंत्र्य दिलेलं नाही. आणि म्हणूनच या लेखकाचा प्रपंच करताना आम्हाला असं म्हणावं असं वाटतं, नारद आणि अशी ही पुराणातली कथा आजच्या दिवशी आणून ठेवतात. नारदांवरतीच दृश्य स्थिरावतं आणि भैरवी सुरू होते. लीला नाटक अशी दाविती नटेश्वराची रूपे, लीला नाटक अशी दाविती नटेश्वराची रूपे, पामर मनुजा घ्यारे समजून त्याची अनंत स्वरूपे. तुम्हा तो सुखकर हो शंकर, आद्य नटेश्वर सती परमेश्वर, जागृत राहो नित्य आपुल्या हृदयी परमेश्वर. तुम्हा तो सुखकर हो शंकर, तुम्हा तो सुखकर हो शंकर, तुम्हा तो सुखकर हो शंकर. पडदा पडतो. आमच्या परीनं आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मनात काही शंका, हे असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं, कारण कादंबरी कथा वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि नाटक हे नाट्यम भिन्नविषय जनस्य बहुधा एकम समाराधन. त्या सगळ्या कला यात आहेत. नृत्य आहे, नाट्य आहे, संगीत आहे, ध्वनिक्षेपण आहे, रंगभूषा आहे, वेशभूषा आहे आणि सगळ्यांनी मिळून करण्याचा हा खेळ आहे आणि सगळ्यांनी मिळून बघण्याचा हा खेळ आहे. तेव्हा तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, कुशंका असतील, हे योग्य नाही ते तुम्ही मुक्त मनाने विचारा. आमच्या परीनं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ही अमेरिकेत असते, मी भारतात असतो, पण आता याची साधनं इतकी तंत्रज्ञानामुळे जवळ आलंय जग. आणि आम्ही जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा आता काय करायचं हा आमच्यापुढे प्रश्न येत नाही. त्यामुळे आम्ही लिखाणामध्ये मग्न असतो, जसं जमेल तसं लिहित असतो. फक्त संजय डोळ्यांचं एक मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी मी शब्द टाकल्याबरोबर आपण वाचूया असं म्हटलं आणि तो प्रत्यक्ष कार्यक्रम मी करते. ते आमचे जवळचे मित्र आहेत पण या संस्थेचे कार्यवाह आणि इथं वाचून दाखवण्याचं एक महत्त्वाचं कारण असं की इथं नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, नेपथ्य याचा सगळ्यांचा अभ्यास होतो. त्यामुळं इथं वाचून दाखवण्यात मला खूप औचित्य वाटलं आणि ते आम्ही आमच्या परीनं तुमच्या पुढं सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहात. तुम्ही आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असेच येत राहा, असेच आमच्याकडनं तुम्ही घेत राहा, असंच ऐकत राहा आणि अशीच टीका करत राहा. टीका ऐकायची आहे अजून की पहिल्यांदाच